मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये पाऊस पडत असून यावर्षी वेळेत पावसाने हजेरी लावली। पोलादपूर तालुक्यामध्ये देखील पावसाचं चांगलं आगमन झालं असून शेतकरी वर्ग देखील सुखावलेला आहे। तर पोलादपूर तालुक्यातील मुख्य मानले जाणारे रानबाजिरे धरण सध्या पूर्ण भरले असून ओव्हरफ्लो भरून वाहत आहे। त्यामुळे रानबाजिरे धरणाचे ओव्हरफ्लो भरून वाहणारे चित्र मनमोहक असं पाहायला मिळत आहे। धरणावरून पडणारे पांढरे पाणी सर्वांनाच मोहून टाकते। त्यामुळे या ठिकाणी फोटो व्हिडिओ काढण्यासाठी पोलादपूर तालुक्यातील नागरिकांसह बाहेरील पर्यटक देखील भेट देऊन आनंद लुटतायत। धरण भरल्याने सावित्री नदी देखील वाहू लागलेली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र दरेकर यांनी। मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावली असून पोलादपूर तालुक्यामध्ये देखील काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे। पडत असलेल्या पावसामुळे पोलादपूर तालुक्यामध्ये असलेले रानबाजिरे धरण हे आता ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे। आपण पाहू शकता, आपण रानबाजिरे धरणाजवळील ब्रिजवर आहोत। या ठिकाणचे दृश्य अतिशय सुंदर असे पाहायला मिळत असून पोलादपूर तालुक्यातील नागरिकांसह असंख्य या ठिकाणी पर्यटक हे दृश्य पाहण्यासाठी येत असतात। धरण ओव्हरफ्लो होऊन आता या ठिकाणी वाहत असून या ठिकाणी फोटो काढण्यासाठी त्याचबरोबर व्हिडिओ काढण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात व या ठिकाणी येऊन आनंद लुटत असतात। माझे कोकणसाठी देवेंद्र दरेकर, रायगड।